दुसऱ्या सामन्यामध्ये यानंतरचा सामना होणारा आणि लंच इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाईल याची देखील नोंद घ्यायची सर्व संघांनी। चांगला असा आवाज ऐकला आपण कालच्या दिवसापासून रोशनजी संते आणि आमच्या समवेत रमेशजी सिद्धे मॅनपॉम शहापूर चांगल्या प्रकारचा समालोचक आपण ऐकला। आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस चांगली अशी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। स्वर्गीय दाजी बेंडू भुईर क्रीडांगणावर या भव्य नाईटचा सोहळा आपण पाहतोय। नाणेफेकी प्रथम जिंकली आहे कुलगाव संघाने। क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतला। फलंदाजीसाठी आमंत्रित केलं मानकिवली संघाला आणि फलंदाजी करत असताना 2 सलामीचे ट्रम्प कार्ड इथे मात्र उभं केलंय मैदानाच्या आतमध्ये। प्रथमेश आणि ललित ही जोडी नक्कीच दहिली ते खासदार आमदार चषकाचा चॅम्पियन संघ विकास सीसी मानकिवली तो संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये। खासदार आमदार चषकाचा चॅम्पियन संघ गोलंदाजी मार्कवर पावबंदीच्या पहिल्या षटकामध्ये सिद्धेशला पाहतो आपण राईट आर्म ओव्हर द विकेटने। कुशाल भोईर दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट शॉट द गुड गेम। लेट्स प्ले स्ट्राइक एंडवर पाहतोय फलंदाज प्रथमेश नॉन स्ट्राइकवर ललित मराठे। चांगल्या प्रकारचा सामना आपल्याला शेवटच्या चेंडू पर्यंत एन्जॉय करायला मिळेल। चांगल्या प्रकारचा सामना रंगेल दोन्ही संघ ताकद। पहिला चेंडू हा चेंडू इथे मात्र फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला। चांगल्या प्रकारचा चेंडू इथे मात्र फुलटॉस चेंडूचा फायदा घेता आला नाहीये। आधीच फलंदाजाने ठरवलं होतं की मी चेंडू ड्राईव्ह करणार त्यामुळे मात्र चेंडूला टिक करता आला नाही। डॉट चेंडू चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे पहिल्या षटकामध्ये पावबंदी षटकामध्ये आपण पाहतोय। हा चेंडू इथे मात्र ऑन साइडला इथे मात्र पाहतोय चेंडू क्षेत्ररक्षक तिथे हजर आहेत। अविनाश संघाचे कर्णधार चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव संघाचा आणि स्वतःच अकाउंट इथे मात्र ओपन करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रथमेश आपण पाहतोय। तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते तर मंगेश भोईर नक्कीच जायचे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये। गोलंदाजावर आक्षेप नोंदवला गेलाय। tennis.cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते। गौरव सावंत व त्यांची पूर्ण ऑफिशियल टीम आमचे डीजे मास्टर प्रसाद गायकर यांचा देखील मी आभार मानतोय। आमच्या आवाजाची चांगल्यात चांगली काळजी घेतात। एक धावफलकावर जोडली गेले 2 चेंडूंची फेकी त्या मात्र केली गेले। पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना पावबंदी षटकामध्ये हा चेंडू आडव्या बॅटने त्या मात्र फेकून दिलाय। स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू थांबणार नाही। हा येतोय पहिला चौकार येतोय ललित मराठेच्या बॅट मध्ये। चौकार पाहायला मिळाला चांगल्या प्रकारची आता मात्र फलंदाजी करतोय। बॅटचा पेस खोलला गेलाय। जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारचा चेंडू वेगवान गतीचा चेंडू गुडले स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ झाला आणि यष्टरच्या हातामधून सरसावला। चांगल्या प्रकारची गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी चौकारानंतर एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन इथे मात्र पाहायला मिळतंय षटकामध्ये। पहिल्या पावबंदीच्या षटकामध्ये आपण पाहतो कुशलला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने। हा चेंडू देखील सुरेख गतीचा चेंडू अचूक लाईन अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय। चौकारानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतात। चांगल्या प्रकारची कमबॅक गोलंदाजी करताना पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये। कुशल पावबंदीच्या पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारचे इथं मात्र क्रिकेट आपल्याला शेवटच्या चेंडू पर्यंत पाहायला मिळेल। दोन्ही संघ मात्रभर ताकदवर आहेत। त्यात हा चेंडू इथे मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता। शतक तिथे हजर स्वतःला झोकून दिलाय आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या
अगदी सीमालगत चेंडूला अडवला गेलाय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात आणि षटक क्रमांक पहिलं इथे सामत होतंय. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 7 धावा पाहायला मिळतात. तो झालंय. धावसंख्या धावफलकावर बिंदाबाद 7 धावा. चांगला सामना आपण पाहतोय. एका बाजूला गावदेवी कुलगाव संघ तर दुसऱ्या बाजूला विकास सीसी मानकिवली संघ. एक बिग फाईट मॅच आपण पाहतोय. आता स्पर्धेचा दुसऱ्या दिवसामध्ये ही दुसरी मॅच आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रगतीपथावर सुदर्शनला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्को स्ट्रायकेंडवर पाहतोय आपण. फलंदाज प्रथमेश. पहिला चेंडू हा मात्र आकड्यात लाईन केल्याचा प्रयत्न होता. इथे मात्र धावचीची संधी. इथे मात्र फलंदाज बाद होईल का, आवश्यकता होती का या धावेची. चेंडू पॅडवर आला होता आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पहिला विकेट धक्का लागतोय टीम विकास सीसी मानकिवली संघाला. चांगला सॉंग आई एकविरेचा गीत आपण ऐकला. खूप चांगलं डीजे मास्टर प्रसाद गायकर यांच्या माध्यमातून सातत्याने चांगले संगीत आपल्याला ऐकायला मिळतात. नवीन गेलेला बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावर हेमंत मराठे पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना पहिला धक्का लागतोय. ललित मराठे पाहतो आपण स्ट्राईक एंडवर. धावसंख्या धावफलकावर पाहायला गेलो तर 7 धावा पाहायला मिळतात. इथे मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर 7 धावा खर्च केल्या तर त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो सुदर्शनला जशी तशी गोलंदाजी इथे मात्र करताना पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी ललित मराठे सारखा विस्फोटक फलंदाजाला इथे मात्र अक्षरशः थांबून ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना सुदर्शनने चांगल्या प्रकारचा क्रिकेट चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू देखील इथे मात्र आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता. चेंडू संपर्कात येत नाहीये. अक्षरशः इथे मात्र गोलंदाजी अचूक टप्पा अचूक लाईन आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये कुलगाव संघ गोलंदाजी करत असताना नाणेफेकी जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण का घेतलंय याचं उत्तम उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना कुलगाव संघ आपण पाहतोय. एका बाजूला फलंदाजी करत असताना मानकुली संघ स्ट्राईक एंडवर आपण पुन्हा एकदा पाहतोय. ललित मराठेला हा चेंडू देखील सुरेख गतीचा चेंडू होता. खूप वेग होता. चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट टू बॅक 3 चेंडू डॉट पाहायला मिळतोय. ललित सारख्या विस्फोटक फलंदाजाला इथे मात्र थांबून ठेवलंय. खासदार आमदार चषकाचा पालिकावीर जी बाईक होती ती याच खेळाडूने पटकावली होती. त्या खेळाडूला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जखडून ठेवलंय. बॅक टू बॅक 3 चेंडू त्याच्या विरोधात डॉट टाकले. चांगल्या प्रकारचे गोलंदाजी चांगल्या प्रकारचे लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळतंय. सुदर्शन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी बाउन्स घेतोय. उचली घेतोय चेंडू अगदी काना लगत चेंडू तिथे मात्र जाताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 4 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक देखील तितकंच चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकही मोठा फटका पाहायला मिळाला. आता मात्र लाईन टीक केलंय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू हवे तिथे मात्र पाहायला मिळतोय. उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. चांगल्या प्रकारचा फटका सदल होता काउल कॉर्नर रिझन मध्ये आणि षटक क्रमांक दुसरं सामत होतंय. धावसंख्या धावफलकावर दुसऱ्या षटकाच्या सामत तर 1-9 या आकड्यावर. प्रेक्षकांना विनंती असेल तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कपडा आहे त्याला मित्रांनो नक्कीच पकडू नका. या क्रिकेटची शान आहे. कपडा सोडायचा मित्रांनो.
चांगल्या प्रकारची मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गावदेवी कुलगाव संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विकास सीसी मानकिवली संघ. तर 3 चेंडू 3 विकेट जर घेतले तर सचिन दलाल यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक असेल कुलगाव संघाच्या गोलंदाजासाठी. 3 चेंडू 3 गडी बाद केले तर सचिन दलाल यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक असेल. बक्षिसांचा पंच आम्हाला विचार करतात. थर्ड अँपर तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा केली जाते मैदानाच्या आतमध्ये. मंगेश भोईर यांना विनंती करतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय. गोलंदाजावर आक्षेप घेतला गेलाय. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर केली जाते. गौरव सावंत व त्यांची टीम चांगलं काम करताना पाहायला मिळतंय. पूर्ण जगभरात ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते त्यांच्या माध्यमातून. मंगेश भोईर जातात तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. डॅशिंग व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू, अष्टपैलू खेळाडू ढोके संघाचे, त्यांना देखील आपण आज इन ऍक्शन मध्ये पाहू. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आता त्यांना पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय कुशाल, त्याने पहिलं षटक हटवलं. सांघिक तिसरं व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर कुशाल. स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज हेमंत मराठे. गोलबट चेंडू, चेंडूला खोदून काढला. इथे मात्र चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या सायने सुदर्शन तिथे षटक थोडेसे पंबल होतात आणि इथे मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगल्या प्रकारे केले गेले मात्र, परंतु आपण पंच आम्हाला काय इशारा करतील याची आम्ही वाट पाहू. चांगल्या प्रकारचे इथे मात्र थोडेसे क्षेत्ररक्षण पंब झाले होते आणि क्षेत्ररक्षण 4 धावा धावतीच्या स्वरूपात 4 धावा देखील घेतल्या गेल्या. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं होतं. बॅकअप चांगलं आलं होतं. अगदी सीमारेषे लगत फुटबॉल, जणू काय फुटबॉल सारखा चेंडूला फेकून दिला. परंतु चांगलं रणबीर आपल्याला पाहायला मिळालं. 4 धावा, 4 धाव्यांच्या बढतीने जर धावसंख्या आपण जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. हा चेंडू इथे मात्र स्विंग इन मिस गोलंदाजी. बॅकच्या रडार मध्ये चेंडू येत नाही. सातत्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये विकास सीसी मानकिवली संघाचे फलंदाज. मात्र बॅकच्या रडार मध्ये चेंडू एकही येत नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अनुभव इथे मात्र दाखवत असताना कुशल गोलंदाजी मार्क. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलो तर 7 धावा खर्च केला होता आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. अचूक लाईन, अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना कुशल. हा चेंडू इथे मात्र पंचाकडे दाद मागले ते पंच इथे मात्र अपील फेटाळून लावतात. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास थोडा कमी होता. तर पडद्याच्या मागून मित्रांनो प्रेक्षकांना विनंती असेल की बॅटरी मारू नका. प्लेयरांच्या ललित मराठे स्ट्राईकवर आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र बॅटने केल्याचा प्रयत्न होता. मात्र समोरच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑन मिड ऑनच्या समोर चेंडू इथे मात्र डायरेक्ट उचलतील, फेकतील. ऑन डिस्टर्ब फेकी पाहायला मिळतंय. पंच आम्हाला इथे मात्र इशारा करत असताना फलंदाज तिसऱ्या पंचाची रिव्ह्यू असेल. नक्कीच डायरेक्ट हिट इथे मात्र चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळालेली. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रिव्ह्यू इथे मात्र घेतला गेलाय. निर्णय आम्ही थोड्यात वेळाने तुमच्यापर्यंत पोहोचू. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून चांगलं काम इथे आपल्याला पाहायला मिळतंय आमच्या स्क्रीन समोर. नक्कीच फलंदाज बाद असेल. धावचीच्या स्वरूपात इथे मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं. चांगली प्रकारची फेकी पाहायला मिळाली. धावचीच्या स्वरूपात बाद झाला फलंदाज. दुसरा धक्का लागतोय विकास सीसी मानकिवली संघाला. हेमंत मराठे बाद होतोय. पहिला धक्का लागला तो देखील आपण पाहायला गेलो तर रनआउटच्या स्वरूपात लागला होता. दुसरा धक्का देखील रनआउटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. 4थ्या क्रमांकावर नवीन गेलेला फलंदाज पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जात असताना राज गडगेला आपण पाहतोय. खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस ओमसाई आयोजित गावदेवी चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा मी सर्व खेळाडू मान्यवर प्रेक्षकांचं व जे युट्यूबला घर बसल्या लाईव्ह मॅच पाहतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. वळूया मैदानाकडे.
तिसरं षटक प्रगतीपथावर कुशलचा आपण पाहतोय स्टॅकेंडवर सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्टँड आहे. हा चेंडू सूर्यगतीचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केला, दांडी गोल, फलंदाज बाद, बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय. सलामीला आलेला फलंदाज ललित मराठे बॅक टू द डगआउट. तीन फलंदाज बाद झालेत विकास मानकिवली संघाच्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना कुशलचं चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा करता गेला होता. तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली प्रकारची गोलंदाजी करतोय. 3 धक्के लागतात विकसित मानकिवली संघाला. नवीन गेलेला फलंदाज पाहतोय मैदानामध्ये रोहित आणि राज ही जोडी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. हा चेंडू त्यामध्ये आडव्या बॅटने केला तर चेंडू ऑन साइडला आपण पाहतोय. डीप मिड विकेट ला फील्ड होईल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण ऑन दी स्टंप फेकी पाहायला मिळते. सातत्याने सुदर्शनला पाहतोय आपण. अष्टपैलू कामगिरी करत असतोय. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, सातत्याने चांगल्या प्रकारची कामगिरी करत आलाय कुलगाव संघासाठी आणि भरपूर काही सामने जिंकून देखील दिलेत कुलगाव संघासाठी. आणि षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकावर 3 बाद 16 या आकड्यावर धावसंख्या धावून पोहोचते. जायचे मैदानाच्या आतमध्ये डिन्सबेकची मागणी केली जाते. 3 षटकानंतर देऊया आपण डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. डीजे षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 बाद 16 धावा. विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या षटक पावबंदीचा पाहायला गेलं तर कुशलने फेकले गेले, फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरं षटक सुदर्शनने फेकलाय, फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसरं षटक कुशलने फेकला गेलाय, 7 धावा खर्च केल्यात. एकूण धावसंख्या धावफलकावर 16 धावा पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत केली. मैदानाच्या आतमध्ये प्रथम नाणेफेकी जिंकली कुलगाव संघाने. धाडसी निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा आणि गोलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 16 धावा पाहायला मिळाल्या. चांगली धावसंख्या जर तोडायची असेल तर मानकिवली संघाला देखील गेअर बदलावे लागतील. शेवटचे 2 षटक असतील. 5 षटकांचा आपण सामना पाहतोय. एका बाजूला गावदेवी कुलगाव संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विकास मानकिवली संघ. दोन्ही संघ ताकदवर मातेबर संघ आहेत. सामना आपल्याला शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत चांगला पाहायला मिळेल यात काही शंका नाही. 4थं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज दापिवली गाव एन कडून अविनाश भोईर आपण पाहतोय. स्वतः कर्णधार कुलगाव संघाचा 4थ्या क्रमांकावर गोलंदाजी करत असताना स्ट्राईकवर आपण पाहतोय रोहित आणि राज ही जोडी पाहतोय. स्ट्राईकवर रोहितला पाहतोय. पहिला चेंडू 4थं षटक प्रगतीपथावर असताना अविनाशचं. हा चेंडू इथे मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र पाहायला गेलो तर बॅटची एज घेतली, चेंडू खाली राहिलाय. एक्स्ट्रा नवीन चांगली चेंडूला अडवला गेलाय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. एका धावेने समीकरण हलवलेपणे पुढे सरकतोय. 17 आकड्यावर जाऊन पोहोचतोय. जय भोईर सातत्याने आम्हाला स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 षटकांचा सामना बाकी असेल. 4थं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय अविनाशचं. नवीन गेल्यापर्यंत राज गडगे आपण पाहतोय स्ट्राईकवर.
फटका आहे ते मात्र मिस्ट आहे, ते मात्र स्वतः गोलंदाज नसेल आणि चांगल्या प्रकारचा झेल इथे मात्र कॅरी गेला लॉंग ऑनला, चुकी होणार नाही आणि फलंदाज बाद असेल राज भोईर, त्याची खेळी इथे मात्र संपूर्ण चौथा धक्का लागतो विकास सीसी मानकुली संघाला. चौथा धक्का लागतोय राज गडगे, एक मोठा फलंदाज बाद होतोय. मिस टाइम स्ट्रोक जेलच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. बॅटच्या संपर्कात चेंडू बरोबर आला नाहीये, जेलच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. नवीन गेलेला फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय रोहनला, स्ट्राईकवर आपण पाहतोय रोहितला. चौथं शतक प्रगतीपथावर अविनाशचं पाहतोय. दोन चेंडू चांगल्या प्रकारचं फेकले गेलेत, विकेट संपादित केलेत. तिसरा चेंडू, हा चेंडू इथे मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या वरून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र करतोय पुलगाव संघ. मैदानाच्या आतमध्ये अद्याप एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. अक्षरशः थांबून ठेवलंय विकास सीसी मानकुली संघाच्या फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये पुलगाव संघाच्या गोलंदाजाने. हा चेंडू इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत असेल आणि क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. धक्का क्रमांक 5वा लागतोय. फलंदाज बाद होतोय, रोहित देखील बाद होतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते कुलगाव संघाकडून. विकास मानकुली संघाचे राज बाद झाला, त्यानंतर रोहित देखील बाद झाला. नवीन गेलेला फलंदाज जितेश पैकरला आपण पाहतोय. स्ट्राईकवर रोहन. चौथं षटक प्रगतीपथावर दापोली गाव एंड करून आपण पाहतोय अविनाशचं, स्वतः कर्णधार कुलगाव संघाचा. रिदम मध्ये थोडी इथे मात्र हा चेंडू इथे मात्र थोडा लाईन इथे मात्र थोडी चुकीची पाहायला मिळाली. पंचांचा इशारा तो आम्हाला नो चेंडू असेल, फ्रीजची संधी असेल. इथे मात्र फलंदाज रोहनसाठी एक खराब चेंडू आपल्याला बऱ्याच वेळेने पाहायला मिळाला. नो चेंडू, फ्रीजचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एखादा मोठा फटका आला तर स्कोर धावसंख्या इथे मात्र चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहायला गेलो तर अद्याप स्थिर आहे 18 या आकड्यावर. फ्रीजची संधी असेल. चौथं षटक प्रगतीपथावर असताना अविनाशचं. रोहन स्ट्राईकवर आपण पाहतोय. चप्पल झाले इथे मात्र चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला सजवला गेलाय. लॉंग ऑन च्या दिशेने आपल्याला पाहायला गेलं. झेल इथे मात्र घेतला गेला, परंतु फ्रीजच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद नसेल. एक धाव इथे मात्र जोडली जाईल. 19 धावा धावफलकावर जोडल्या जातील. चौथं षटक प्रगतीपथावर असताना कुलगाव संघ चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठमोठे फलंदाज मात्र बाद झाले विकास सीसी मानकुली संघाचे. चांगल्या प्रकारचा सामना आपण एन्जॉय करतोय. गावदेवी कुलगाव विपक्ष विकास सीसी मानकुली या दोन संघांमध्ये. चौथं शतक प्रगतीपथावर असताना अविनाशचा आपण पाहतोय. शपल झाले इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारचा चेंडूला सजवला गेलाय. चेंडू थांबणार नाही. 3 शतकांना बीट करून चेंडू चौकाराच्या दिशेने जातोय. सीमारेषा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय फलंदाज. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाबलगावर 23 या आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचा षटक असेल या इनिंग मधला. या षटकामध्ये धावा जोडाव्या लागतील. चांगल्या प्रकारचा धावफलक जर जोडायचा असेल तर
मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. मानकुली संघाकडे देखील चांगले चांगले गोलंदाज आहेत. मॅच आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत चांगली पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. रोहन आणि जितेश ही जोडी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना विकेट मानकुलीची शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल. 23 धावा धावफलकावर शेवटचं षटक असेल या इनिंग मधला. शेवटच्या चेंडूवर आपण चौकार पाहिला. बऱ्याच वेळाने एक अनोख्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप फाईन लेगला चांगल्या प्रकारचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. शेवटच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची धावसंख्या जोडावी, मोठमोठे फटके मारावे लागतील. चांगले चांगले गोलंदाज विकेट मानकुली संघाकडे देखील आहेत. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज तेजस, अगदी कमी वयाचा खेळाडू, अंडर 19चा खेळाडू म्हटलं तरी काही ठरणार नाही. चांगल्या प्रकारचा सातत्याने खेळ केलाय. पहिला चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे. इथे मात्र अगदी आमच्या समोर कक्षा समोरतोय. सुदर्शना तिथे शतक चुकी करणार नाही. लॉंग ऑन ला चांगल्या प्रकारचा जज केलाय. फलंदाज बाद होतोय. रोहन बॅक टू द डगआउट. गुड डीजे. पहिल्या चेंडूवर विकेट आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी सीमा रेषेलगत सुदर्शन शतक स्वतःला झोकून दिलं. चांगल्या प्रकारचा झेल इथे मात्र पकडला गेलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय सफल झालेला इथे मात्र प्रयत्न केला होता. नेट चेंडू असेल. नवीन फलंदाज ऋतिक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना चांगल्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. धावसंख्या आपण पाहायला गेलो तर 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. फुलटॉ चेंडू इथे मात्र चेंडू हवेत असेल. इथे मात्र स्क्वेअर लेगला आपण पाहतोय नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नो चेंडू असेल. भिम्मर चेंडू. 3 धावा इथे मात्र 2 धावा इथे मात्र धावचीच्या स्वरूपात घेतल्या गेल्यात. नो प्लस 2 अशा धावा 1+2 3 धावा ऍड केल्या जातील. 26 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. फ्रीजची संधी असेल. भिंबर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या षटकामध्ये तेजस गोलंदाजी करत असताना ऋतिकला पाहता स्ट्राईकवर फ्रीजची संधी असेल. जितेशला पाहतो आपण. इथे मात्र अनोख्या स्टाईलने केल्याचा प्रयत्न होता. जागा बनवून केले होते. सफल झाले होते. इथे मात्र तू मी होतोय. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय आणि अपघात तर होणारच. फलंदाज बाद होतोय. या इनिंग मध्ये पाहायला गेलो तर तिसरा धक्का स्वरूपात इथे मात्र जितेशला बाद व्हावं लागतंय. तर आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर पहिला सामना देखील आपण लो स्कोरिंग पाहायला मिळाला. 28-29 धाव्यांचा सामना आपल्याला पाहिला आणि दुसरा सामना देखील तसाच रीत्या आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कुलगाव संघाने 75 धावा ठोकले होत्या आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलो तर सुरुवातीला मात्र लो स्कोरिंगने आपल्याला पाहायला मिळते. या शेवटचा षटक तेजसचा आपण पाहतोय. प्रगतीपथावर असताना नवीन गेलेला फलंदाज रितेश मानकुली संघ इथे मात्र पाहतोय बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. एकही मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे फलंदाजी करत असताना मानकुली संघाचा. नवीन फलंदाज रितेश स्ट्राईकवर आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिस्टाईम चेंडू आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र स्वतः गोलंदाज तेजस चेंडूवरती येतील मात्र झेल कॅरी करता आला नाहीये.
2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाव्याच्या बढतीनंतर धावपलक पुढे सरकतोय. जय भोईर आम्हाला माहिती देतात 28 या आकड्यावर धावसंख्या धावून पोहोचली आहे. 3 चेंडू अद्याप फेकी बाकी असेल. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय तेजसला चांगल्या प्रकारची सुरुवातीपासून गोलंदाजी केली कुलगाव संघाने. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय तेजसला गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू इथे मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट केला गेला इष्टरक्षकाने आणि दुसऱ्या धाव्याचा कॉल केला गेलाय. दुसरी धाव पूर्ण होईल का? इथे मात्र चांगलं कॉल इथे मात्र दिलं गेलंय. चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र मानला जातोय तो यॉर्क गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः फलंदाज बीट झाला तरी देखील पायच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र ऍड केली जाईल. 29 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते. 2 चेंडू बाकी असलेल्या षटकामध्ये नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक कमांडर रितेशला एखादा मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या जोडली जाईल स्कोर बोर्डवर. हा चेंडू इथे मात्र फेकून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. शतक तिथे कर्णधार अविनाश आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. तिसरा प्रयत्न असेल आणि सहजरित्या तिसऱ्या धाव घेत असताना फलंदाज देखील धावच्या स्वरूपात बाद होतील. शेवटचा षटक असेल शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकामधील. गडगे यांनी जर षटकार मारला तर सचिन दादा दलाल यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक असेल. जितू गडगे आपण पाहतोय स्ट्राईक वर. शेवटचा चेंडू असलेल्या इनिंग मधला 32 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. हा चेंडू इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिस्टाईम स्टोक क्षेत्ररक्षक तिथे सुदर्शन आणि चुकी करणार नाही. फलंदाज बाद होतोय शेवटच्या चेंडूवर आणि 5 षटकांचा वाजवी केली तर समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावर. 32 या आकड्यावर 33 धावांचं टार्गेट सेट केलंय. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी विकास सीसी मानकुली संघाला आणि फलंदाजी करत असताना 33 धावांचं टार्गेट सेट केलंय कुलगाव संघासमोर विकास सीसी मानकुली संघाने. आणि या पुढील या सामन्याचं धावतं वर्णन करतील आमचे साथी समालोचक आमचे मार्गदर्शक घारिवली गावाचा एक गोड आवाज रोशनजी संत यांना. थँक्यू सो मच रमेश महाराज शिंदे सर. 33 धावांचं लक्ष्य आहे कुलगाव या टीम समोर. 32 धाव बनवल्यात विकास सीसी मानकिवली या टीमने आणि राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीम समोर 33 धावांचं लक्ष्य आहे. यापुढील सामना आपण पाहू शकाल शिरगाव आणि त्यांना फाईट करेल जांभिवली या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाने टॉस साठी यापुढील सामना असेल. आजच्या रात्रीतील हा 3रा सामना असेल आणि लॉट्स प्रमाणे हा पहिल्या फेरीमधील 2रा सामना असेल. शिरगाव आणि त्यांना फाईट करेल जांभिवली. दोन्ही संघाने या टॉस साठी विनंती असेल. शिरगाव आणि जांभिवली या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही संघटनांना शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉस साठी. शिरगाव आणि जांभिवली शिरगाव टीमचे संघटक इथे उपस्थित आहेत.
सागर इरमाळी जे कॅप्टन आहे शिरगाव या टीमचे, आणि विनंती असेल जांभिवली संगणक टॉससाठी या. सुदर्शन आणि सिद्धेश ही जोडी आहे. 33 धावांचं लक्ष्य आहे. जांभिवली टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉससाठी या त्वरित, कारण की शिरगाव संघाचं संगणक इथे उपस्थित आहे. जांभिवली टीमच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी या त्वरित. शिरगाव संघटक इथे उपस्थित आहे, अन्यथा पेनल्टीला सामोर जावं लागेल ही सूचना आहे जांभिवली या टीमला. 33 धावांचं लक्ष्य आहे. विकास सीसी मानकिवली आणि त्यांना फाईट करतोय राज क्रीडा मंडळ कुळगाव. या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. राउंड विकेट. पहिला चेंडू कट करताय, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं P1चं षटक हाताळतोय गोलंदाज हेमंत आणि स्ट्रायकिंग फलंदाज सिद्धेश. राउंड विकेट. पुन्हा एकदा सुरेख फटका, स्क्वेअर कट करतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधून. या दरम्यान ढोकेगावचे समाजसेवक उद्योजक सन्माननीय पंडित शेठ भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सेकंड बॉल चॉईस नाहीये बघा, विनंती असेल. धावसंख्या आहे 8. जांभिवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या त्वरित. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जांभिवली संघाच्या संगणकाला विनंती असेल टॉससाठी यायचा आहे, कारण की शिरगाव संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज हेमंत, स्ट्रायकिंग फलंदाज सिद्धेश आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे फलंदाज सिद्धेशने. माफक असं लक्ष आहे 33 धावांचं. यावी सुरेख फटका, इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका, ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. इन डबल फिगर मध्ये 14 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे कुलगाव या टीमने. राउंड विकेट. हेमंत फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिड विकेटला. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 15 या आकड्यावरती. 18 धावांची गरज आहे. यावीस क्लीन बोल्ड. यस टे उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली. फलंदाज बाद सुदर्शन. बॅक टू द पवेलियन.
मुलगाव आणि भोज दोन्ही संगणक जर इथे उपस्थित असतील तर आपण या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. भोज आणि मुलगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण जर आला असाल तर आपण आल्याची रिपोर्टिंग करायचं आहे. धावसंख्या आहे 15. पहिला फलंदाज गमावलाय सुदर्शनच्या स्वरूपात. सुदर्शन बाद झाला शून्यावरती. खूप चांगली सुरुवात केली सिद्धेशने. राऊंड विकेट. यावेळी ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. एक धाव मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1/16. बनवायचे 33 धावा. उर्वरित समीकरण 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. दोन्ही संघाचे संगणक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. मुलगाव आणि भोज दोन्ही संघाचे संगणक आपण रिपोर्टिंग करा. राऊंड विकेट. यावीस पहिल्या चेंडूला डॉट बॉल. गोलंदाज आहेत ललित मराडे, ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. विकास सीसी मानकिवली आणि त्यांना फाईट करतोय आपण पाहतोय. यावीस कुळगाव. यावीस फक्त दिशा दिली आहे. पॅडल स्वीप करतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईड बॉल येतोय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 21 21 धावा. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे कुलगाव या टीमने. 33 धावांचं लक्ष्य आहे. जिंकण्यासाठी 12 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक येत तब्बल 22 चेंडू आणि 12 धावांची गरज. आज एकतर्फी सामने होत आहेत परंतु संघ वेळेवरती येत नाहीयेत. याची मोठी खंत आहे पंच की आज सामने लवकर फिनिश होत आहेत परंतु संघ वेळेवरती येत नाहीयेत. नाईट स्पर्धा आहे. नाईट स्पर्धा मध्ये तर प्रत्येक खेळाडूला उत्सुकता असते की कधी मी खेळतोय. यावी सुरेख फटका. ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दरम्यान गणेश बोराडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह केलाय. अलॉंग द कार्पेटा चेंडू खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 28 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. यावीस मिस्टामिंग आहे आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या कुलगाव या टीमला. 28 या धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा धक्का.
कुशाल भोईर आणि अमित ही जोडी आहे आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज आहे. आज आपण पाहतोय की एकतर्फी सामने होत आहेत, परंतु संघ वेळेवरती येत नाहीयेत. त्या सर्व संघांना विनंती असेल की आपण वेळेवरती रिपोर्टिंग करायचं आहे. मुलगाव आणि भोज या दोन्ही संघाच्या संघटनांकडे विनंती असेल आपण या त्वरित मुलगाव आणि भोज यावीस पंचांनी नो चेंडू घोषित केलाय आणि ओव्हर थ्रो होत आहे. एक धाव तर झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 9+2 एकूण 3 धाव मिळत आहेत आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 31 31 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. फ्री हिट आहे. यावीस कीपर झाले बीट आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय कुळगाव या टीमने. कुळगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्ड लक, कौतुक आणि आभार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. विकास सीसी मानकिवली या टीमचं दोन्ही संघांना विनंती असेल लाईन अप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे